आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेचे मुख्य आयोजक वैभव पाटील, साजम पाटील, साहिल पाटील। निश्चितच या स्पर्धेसाठी त्याने आम्हाला तन मन धन अर्पित केलेले आहे, सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे। त्यांच्यासोबतच सोहमजी म्हात्रे आपले देखील हार्दिक स्वागत। जय बजरंग चषक 2022 कारिवली या स्पर्धेमध्ये प्रदीप आणि अशोक हे दोन सलामीचे फलंदाज, तर पहिले षटक घेऊन येते गोलंदाज बालाराम। सामन्याला सुरुवात। प्रकाशजी घरत आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। चेंडूला बॅकफुटवर जाऊन कट केलेला चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक दक्षित फक्त एकच धाव मिळेल। या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येचा श्रीगणेश केलेला आहे। बिनबाद एक अशी सुरुवात आहे ईगल स्पोर्ट्स खार्डी या संघाची। प्रदीप खातं खोलते, पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, गोलंदाज बालाराम। पुढे येऊन स्टेप आउट खेळलेलं आहे, सेफ लँड झालेलं आहे। क्षेत्ररक्षक गिरीश आहे तिथे, चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत संधी होती फलंदाजांकडे 2 धावा कंप्लीट करण्याची। या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 3। पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर बालाराम। डावखुरा गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट। पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे, बघूया आकाशी फटका होता। एक धाव पूर्ण केलेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि निश्चितच 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 5। चेंडू बराच काल हवेमध्ये होता आणि पाहू शकता तुम्ही निश्चितच दुसरी धाव तिथे यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे। बालाराम पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज अशोक। दोन्हीही मातब्बर संघ आहेत, त्यांनी बघूया आता मात्र कोण कोणावर मात करते ते। ज्या संघाचा A1 दर्जाचा खेळ, उच्च कोटीचा खेळ होईल या सामन्यामधून तोच संघ विजयी होईल। पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावते, झेल सुटलेला आहे जीवनदान। नजर आटी दुर्घटना घटी। 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत अशोक याने आणि संधी होती तिथे गडी बाद करण्याची। झेलाला खूप महत्त्व असते मित्रांनो क्रिकेटमध्ये। निश्चितच मॅथ्यू वेड याचा झेल सोडला हसन अली याने आणि तो वर्ल्ड कप जिंकला ऑस्ट्रेलियाने। कित्येक उदाहरणं देता येतील। पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय। पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव कंप्लीट केलेली आहे। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धोकादायक ठरू शकते आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद। धाव घेण्यासाठी यस नो वेट हा इशारा असणे, कॉलिंग असणे खूप महत्त्वाचं असते क्रिकेटमध्ये। समन्वय तालमेल बघायला मिळालेला नाही आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद झालेला। अशोक पहिला गडी तंबूच्या आश्रयाला। ईगल स्पोर्ट्स खार्डी या संघाचा धावसंख्या धावफलकावर कायम आहे ती 8। एक लक्षात घ्यायचं, फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाने लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आणि क्रमांक 3 वर खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होते संजय। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस। कालच्या दिवसावर आपण जर नजर टाकली तर गावदेवी पाये संघाने सेमीफायनलमध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। काय कालच्या दिवसामध्ये खेळ बघायला मिळाला या संघाचा। A1 दर्जाचा खेळ, सांघिक कामगिरीच्या बलावर या संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे आणि आजच्या दिवसामधून बघूया कोणता संघ आजच्या दिवसामधून क्वालिफाय होतोय ते बघायचं आहे। सज्ज होताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बालाराम। डावखुरा गोलंदाज, सामना करेल फलंदाज संजय। डावखुरा फलंदाज आहे निश्चितच। यष्टीरक्षक जयेश याला पाहतोय यष्टींच्या मागे।
चेंडूला मात्र लॉफ्ट केलेलं आहे. क्षेत्ररक्षक दक्ष चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 9. तर पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा धावपलकावर. एक गडी बाद झालेला आहे ईगल स्पोर्ट्स खार्डी या संघाचा. येणारी 3 षटकं आणि बघूया या 3 षटकांमध्ये किती धावांवर मजल मारतोय ईगल स्पोर्ट्स खार्डी या संघ बघायचा आहे. गिरीश सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर दुसरी षटक घेऊन आलेला आहे. सामना करेल डावखुरा फलंदाज संजय. चेंडू मात्र बघूया अतिशय चांगला फटका स्लॉक स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. दुसरा झेल सोडतो आहे क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. डीजे संधी होती दुसऱ्यांदा कॅच ड्रॉप केलेलं आहे. संधी होती तिथे गडी संजय याला बाद करण्याची. चौकार निश्चितच बघायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज होते गिरीश. चांगला फटका आहे. ताकदवर फटका खेळलेला आहे पण झेल अजून एकदा सोडलेला आहे संजय याचा. तिसरा झेल या सामन्यामधला निश्चितच सोडलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 15. यानंतर जो सामना होणार आहे जोशी फाउंडेशन भादवड आणि जय बजरंग कारिवली. आपण सज्ज राहायचं आहे. संदेश पाटील आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. गिरीश चांगला फटका आहे. चांगल्या धावा मिळतील. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा काय इशारा येतो बघूया. अतिशय धमाकेदार फटका होता. 6 धावांसाठी षटकार. वेगाने वाढते धावपलकावर 21. आता मात्र गिरीश याचा चांगला खरपूस समाचार घेतला जाते खास करून संजय मार्फत. संजयचे 2 झेल सोडलेले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा सज्ज होणारे बॉलिंग मार्कवर. आणि मित्रांनो बघा अशाच प्रकारचे 4 झेल सोडले होते श्रीलंकन फिल्डर आणि रोहित शर्मा हिटमॅन भारताचा. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 264 धावांची विक्रमी खेळी साकारली होती. म्हणूनच क्रिकेटमध्ये झेलाला खूप महत्त्व असते. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते धावपलकावर 23. चांगला आकार येतो आणि संजय याने सतत धावफलक हलता ठेवलेला आहे. चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. तब्बल 15 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा गिरीश राईट आर्मवर दी विकेट. चांगला फटका आहे पण सेफ लँड झालेला आहे. नो मॅन सेवन. चेंडू आदळला होता आणि तोपर्यंत संधी आहे फलंदाजांकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 25. चांगली भागीदारी बघायला मिळते दोघांमध्ये. पंधरा धावांची भागीदारी आतापर्यंत 2 फलंदाजांमध्ये बघायला मिळते. निश्चितच तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक मी तर म्हणेन रिस्की सिंगल पूर्ण केलेली आहे. षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 26. करंट
रन रेटचा आपण जर विचार केला 13.00 या सरासरीने आतापर्यंत धावा जोडलेल्या आहेत. ईगल स्पोर्ट्स खार्डी या संघाने नाणेफेक गमावल्यानंतर एक चांगली धावगती आहे. ह्याचप्रमाणे जर धावफलकावर धावा जोडल्या तर निश्चितच 50+ धावा धावफलकावर बघायला मिळतील. प्रोजेक्टेड स्कोर बघूया. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जायचे. ड्रिंक्स इंटरवल स्ट्रॅटर्जिक टाइम आउट. पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजेला. एक सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पेश करतील. पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे आणि बघूया कोण कोणाला पाणी पाजते. या सामन्यामधून तिसऱ्या षटकाला प्रारंभ होणार आहे आणि तिसरे षटक घेऊन येते गोलंदाज साईनाथ. सामना करेल डावखुरा शैलीदार फलंदाज संजय. त्याने सतत धावफलक हलता ठेवलेला आणि एक उपयुक्त इनिंग खेळताना आपल्या संघासाठी. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. खराब चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अवांतर धाव आणि या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 27. व्हाईट बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाज साईनाथ याने. मीडियम पेसर बॉलर साईनाथ. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे. पूर्णपणे चकित झालेल्या फलंदाज. निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय चांगला चेंडू होता. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 27. तिसरे षटक प्रगतीपथावर. चांगला फटका आहे. चांगल्या धावा मिळतील पण क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतोय. अजून एक कॅच ड्रॉप. तब्बल 4 झेल आतापर्यंत सोडले गेलेले आहेत या सामन्यामध्ये. खराब क्षेत्ररक्षण आणि तब्बल संजय याचे 3 झेल सोडलेले आहेत. धावसंख्या वेगाने वाढते धावफलकावर 29. खराब फिल्डिंग. क्षेत्ररक्षण महत्त्वाचा पार्ट आहे क्रिकेटचा. आणि मित्रांनो तुम्हाला मी आवर्जून उल्लेख करेन जॉन्टी रोड्स एकमेव असा खेळाडू होता ज्याला क्षेत्ररक्षणाच्या बलावर सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. दक्षिण आफ्रिकेचा. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा इशारा येते चौकार. व्हाईट बॉलचा देखील इशारा आलेला. 1-2 का 4. एकूण 5 धाव मिळतील. थँक्यू डीजे. 34 धावा धावफलकावर. चेंडूला अलॉंग दी कार्पेट चाललंय चेंडू. मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 35. पण संजय काय फलंदाजी करतो आपल्या संघासाठी या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. प्रदीप फक्त एकच चेंडू खेळलेला आणि एक धाव जोडलेली आहे. आतापर्यंत हा दुसरा चेंडू फेस करणार आहे. पुन्हा एकदा साईनाथ बॉलिंग मार्कवर सज्ज होते. पण प्रदीप याची प्रशंसा करावी लागेल. एक बाजू लावून धरलेली आहे त्याने. इनसाइड आउटचा फटका केलेला आहे. चेंडू येतोय बॅकआउट पॉइंटला. क्षेत्ररक्षक झेपवतोय. तोच फिल्डर आणि त्याच्याचकडे चेंडू जाताना ओव्हर थ्रो होतोय. दुष्काळात 13वा महिना. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जिथे एक धाव होती तब्बल 3 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि क्रिकेटमध्ये एक धावेचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे. ज्याप्रमाणे इलेक्शनमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे. तर या 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 38. चांगला फटका आहे. खोदून काढलेला आहे चेंडूला. लॉंग ऑफ सीमारेषेवर जातो. एक चांगलं क्षेत्ररक्षण.
गिरीश होता, क्विक थ्रो, आणि आता मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. धावचीत बाद होते. धावसंख्या 39 आणि फलंदाज बाद झालेला आहे. संजय पण बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 22 धावांचं योगदान दिलेलं आहे. जबरदस्त इनिंग पेश केली आपल्या संघासाठी. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना प्रमोद एक हार्ड हिटर फलंदाज आहे. खूप मैदानं गाजवलेली आहेत प्रमोद याने. बऱ्याचशा मेगा इव्हेंट्समध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये प्रमोद याने आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खूप चांगलं क्रिकेट सादर केलेलं आहे. दोस्तों, ना हारना ज़रूरी है ना जीतना ज़रूरी है. जीवन के संघर्ष में बस क्रिकेट खेलना ज़रूरी है. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कवर साईनाथ. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. स्क्वेअर चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. ते मिळेल एक अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढते धावपलकावर 40. तिसरी षटक आहे प्रगतीपथावर आहे आणि चांगली टोटल धावपलकावर आतापर्यंत बघायला मिळते खार्डी या संघाची. बघूया मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोलंदाजाचा चांगला प्रयत्न होता. शर्तीचे प्रयत्न केले होते झेल घेण्यासाठी, पण चेंडू नो मॅन्स लँडवर पडला होता. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 41. यानंतरचा जो सामना होईल जोशी फाउंडेशन भादवड आणि जय बजरंग कारिवली. आपण सज्ज राहायचं आहे नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये. शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल. शेवटचा अंतिम षटक बघूया कोण घेऊन येते ते. बघा उष्णता वाढत चाललेली आहे. तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आणि जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. किमान दिवसाला तुम्ही 6 ते 7 लिटर पाणी पिलंच पाहिजे. 40+ क्रिकेट आहे. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज जयेश. जयेश एक संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. सामना करेल फलंदाज प्रमोद. बॅकफुटवर पंच केलेला आहे चेंडूला. तो क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आज मात्र त्या क्षेत्ररक्षकाचा पाठलाग चेंडूने सोडलेलाच नाही. बऱ्याच वेळा त्या क्षेत्ररक्षक जवळ चेंडू आलेला आहे आणि झेल देखील सोडलेले आहेत. असू द्या 40+ क्रिकेट आहे. तर धावसंख्या वाढते धावपलकावर 45. पुन्हा एकदा जयेश. अतिशय चांगला चेंडू होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 45. शेवटचं चौथा अंतिम षटक आहे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा जयेश तयार. बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज झालेला आहे प्रमोद. चेंडूला मात्र शॉर्ट ऑर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर बॅटवर चेंडू घेता आला नव्हता. फक्त एकच धाव मिळेल. पण बघूया एक्झॅक्टली तिथे काय घडलंय. तिथे काय घडलंय ते बघूया. पंच यस पंचांचा काय इशारा ते बघूया. मला तर वाटते फलंदाजाला बाद घोषित केलेले आहे. यस आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. धावचीच्या रूपाने अनफॉर्च्युनेटली बाद होते प्रमोद. बघा एक लक्षात घ्यायचं जोपर्यंत अंपायर इशारा देत नाहीत. पण बघूया पंचांचं मला तर वाटते पंचांनी निर्णय चेंज केलेला आहे. नॉट आउट घोषित केले. नाबाद घोषित केलेले फलंदाज प्रमोद याला.
निश्चितच बाद होते. प्रमोद याची खेळी संपुष्टात आलेली आहे. बघा सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे. जोपर्यंत पंच डिक्लेअर धावा देत नाहीत तोपर्यंत आपण लक्षात घ्यायचं आहे. राजेश नवीन फलंदाज येते. चेंडू मात्र कंट्रोल पुलचा फटका बघायला मिळते. स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू चाललाय. एक सोडतोय दुसरा पकडतोय तोपर्यंत संधी आहे फलंदाजांकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 48 धावा. एक चांगली धावगती राखण्यामध्ये यश आलेले आतापर्यंत ईगल स्पोर्ट्स खार्डी या संघाला. जयेश चेंडू मात्र निश्चितच अतिशय चांगला चेंडू होता. प्ले अँड मिस डॉट बॉल. गुडलेन स्पॉटवरून चेंडू उसळला होता. निर्धावच्या रूपाने एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 48. चेंडूला जाऊन बॅकफुटवर जाऊन एक चांगला फटका खेळलेला आहे. पहिली धाव पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि निश्चितच सहजगत्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 50 धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत त्या ईगल स्पोर्ट्स खार्डी या संघाने आणि 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे स्वराज्य कशेळी या संघासमोर. तत्पूर्वी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आयोजक संघ जय बजरंग कारिवली आणि जोशी फाउंडेशन भादवड. जोशी फाउंडेशन भादवड संघाचा संघनायक आपण लवकरात लवकर यायचं आहे कारण जय बजरंग कारिवली या संघाचा संघनायक परशू इथे उपस्थित आहे. मी घरत साहेबांना विनंती करणार आहे आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघांना कॉईनची माहिती आहे. पुन्हा एकदा मी नमूद करतोय स्पेशल कॉईन आहे या स्पर्धेसाठी. एक बाजू आहे कॉईनची A1 जोडी आणि कॉईनची दुसरी बाजू आहे अर्थातच जय बजरंग चषक कारिवली 2022. जय बजरंग चषक कसा कॉल होता आणि कॉल तोच आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. टॉस जिंकलेले जोशी फाउंडेशन भादवड संघाचे संघनायक. काय निर्णय? फलंदाजी करण्यामागे काय उद्दिष्ट आहे? फलंदाजीमध्ये उद्देश असा आहे का जरा स्कोर जास्तीत जास्त मारून समोरच्या टीमला टार्गेट देऊ आपण. पण समोर एक बलाढ्य संघ आहे. आपल्या बालेकिल्ल्यामध्ये खेळताना या संघाने देखील एक विजय मिळवलेला आहे. मग किती धावांचं लक्ष असेल? 50+. कोण फलंदाज असतील? फलंदाज स्वतः मी आहे, नाना आहे, संदीप आहे, हेमंत भाई आहे. पहिला सामना खेळताना कशा प्रकारचा अनुभव आला या स्पर्धेमध्ये? अनुभव खूप छान आहे. ग्राउंड पण गावामध्ये असल्यामुळे आनंद एन्जॉय येतोय आणि मंदिर असल्यामुळे चांगला एन्जॉय करतोय मी. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. नक्कीच. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. परशू टॉस नाणेफेक गमावलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल भादवड या संघाला? 35 ते 40 पर्यंतच. कोण 4 गोलंदाज या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना दिसतील?
जोगे नाही, संदीप आहे, मी आहे. अपेक्षा करू प्रेक्षकांना एक चुरशीचा सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुझ्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा विजयासाठी. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. जोशी फाउंडेशन बादवड संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. आयोजक संघ जय बजरंग कारिवली या संघाला मी आपणच घेऊन जातो आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे सज्ज आहेत निश्चितच सुनील शेळके सर. थँक्यू. धन्यवाद जयवंत पाटील सर. व्यासपीठावर खऱ्या अर्थाने काही मान्यवर या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांचा शुभसन्मान करण्याची विनंती आयोजकांना असेल. आपण स्वतःला तयार ठेवायचे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रकाशजी घरत कारिवली गावचे, त्यांचा शुभसन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना असेल. आपण आपल्या शुभ हस्ते या दुपारच्या सत्रामध्ये कारिवली गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्येष्ठ नागरिक प्रकाशजी घरत यांचा शुभसन्मान करायचा आहे. आईस बढ़ाओ. हेलो 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 चिक. हेलो हेलो हेलो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित भारतजी पाटील यांचा सुद्धा शुभसन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना असेल. आपण याही मान्यवराला शुभसन्मानित करा. त्याचबरोबर या व्यासपीठाला आता ज्यांनी भेट दिलेली आहे ते कशेई गावचे सुपुत्र तेजेची म्हात्रे यांचा सुद्धा शुभसन्मान करण्याची विनंती असेल. साजनजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवराला सुद्धा शुभसन्मानित करायचे. खऱ्या अर्थाने स्वराज्य स्पोर्ट्स कशेई संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना आपण पाहतोय. यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना 51 धावपलकर जोडायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. डीजे ऑपरेटर हाईस कम मत करना. बडाव. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. यस, असंच राहू द्या आता, त्यामध्ये बदल करू नका. त्याचबरोबर सोहमजी म्हात्रे या व्यासपीठाबरोबर जोडले गेलेले आहेत, व्यासपीठावर विराजमान आहेत. यांचा सुद्धा शुभसन्मान करण्याची विनंती साजन पाटील आपणास असेल. आपण सोहम म्हात्रे या मान्यवराला सुद्धा शुभसन्मानित करा. हे व्यासपीठ कालच्या दिवसापासून आपण पाहतो अगदी भरगच्च भरलं गेलेलं आहे. इतकं मोठं व्यासपीठ इथे उपलब्ध आहे आणि ते पूर्णच्या पूर्ण पाहुण्यांनी भरलं जातं. यावरून निश्चितच या आयोजकांवर सर्व मान्यवरांचं किती प्रेम आहे याची पोचपावती आपल्याला मिळते. मैदानाच्या आतमध्ये स्लॉक केले चेंडूला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते. चेंडू अडवला. इथे मात्र फेकी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि धावपलक आपण पाहिलं तर माझे साथी स्कोरर विशाल आजच्या दिवसामध्ये प्रथमतः आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि 2 धावा धावपलकावर लागतील. 51 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप ऑन इज बॉलिंग मार्क. साई याच्यासाठी खऱ्या अर्थाने प्री मेडिकेटेड शॉट होता. अंतिम क्षणापर्यंत ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु तरीही अंतिमतः चेंडूफाईचा संपर्क करू शकले नाहीत. खऱ्या अर्थाने समोर प्रदीप सिनियर आहेत. प्रदीप सिनियर, प्रदीप ज्युनियर नावाचे 2 खेळाडू खऱ्या अर्थाने ईगल स्पोर्ट्स कार्डिफ संघामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. दोन्ही अतिशय गुणवंत क्रिकेटर आहेत. आणि बिहाइंड द विकेट्स आपण पाहू शकाल. बूम बूम सुभाष नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये अतिशय आक्रमक फलंदाज आहेत. प्रदीप तयार. यावेळेस मिस टायमिंग आहे. झेल घेण्याची संधी असेल. पाठमोरा होऊन चेंडूचा पाठलाग जरूर केलाय. अंतिमतः चेंडू एक टप्पा घेत असताना ती कंपाऊंड पार करतोय, म्हणजेच यावेळेस नशिबाचा चौकार. धन्यवाद. आपण पाहिलं तर 6 धावा धावपलकर असतील. 51 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ते मात्र पूर्ण करायचं आहे. हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या फेरीतील सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खऱ्या अर्थाने पहिला सामना कशेली संघाने जिंकला होता आणि इथे मात्र
51 धावा करायचे आहेत. या बेसचा फटका अप्रतिम आहे. मैदानाच्या डायमेन्शन्स लक्षामध्ये ठेवत असताना हा फटका खेळला गेला. मिनिमम एफर्ट मॅक्झिमम रिझल्ट. षटकार. पहिलं षटक सुरू आहे. मला असं वाटतं नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकी करा. यस, तुमच्याकडे असू द्या तो, पंच कधी गरज लागली तर तुम्हाला तो वापरता येईल. मॅच बॉल कदाचित आलाय का मैदानाच्या आतमध्ये? नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा. यस आहे. धावफलक आपण पाहिलं तर 12 पर्यंत जाऊन पोहोचलेले. 51 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय म्हणजे निश्चितच 13.00 ची धावगती इथे मात्र विशाल राखावी लागेल. आणि आतापर्यंत आपण विचार केला तर 12 धावा इथे मात्र धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. अंतिम म्हणजे शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. हे षटक पूर्ण करण्यासाठी प्रदीप सिनियर यांच्या माध्यमातून या चेंडूवर कसा पवित्र असेल इथे मात्र फलंदाजाचा डिफेन्सिव फटका मैदानाच्या आतमध्ये असेल की हे जे षटक 12 धावांचं आहे त्याला 16 किंवा 18 धावांचं बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. पाहायचं आहे. डीप मध्ये फलंदाज आले होते आणि खेळपट्टीच्या खोलवर जाऊन निश्चितच हा फटका खेळला गेलेला आहे. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर विचार केला तर खऱ्या अर्थाने हार्दिक पांड्या या पद्धतीचा स्टान्स इथे मात्र यूज करत असतो. अगदी खोलवर पिचच्या जात असतो, अगदी स्टंप्सच्या समांतर लाईनमध्ये उभा राहत असतो आणि मोठी फटकेबाजी करत असतो. कदाचित तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे झाला. 2 धावा धावफलकावर लावण्याची संधी पूर्ण गेली आणि पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिलं तर 51 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करता आहेत साईनाथ आणि गिरीश. आतापर्यंत साईनाथच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिलेला आहे. व्यक्तिगतरित्या त्याच्या धावांचा विचार केला तर व्यक्तिगतरित्या 13 धावा धावफलकावर त्याने जोडलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने हे जे दोन्ही फलंदाज आहेत आक्रमकतेने खेळताना त्यांना बऱ्याचदा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अँड दॅट इज दिस डिमांड ऑफ द सिच्युएशन. त्यांच्या संघाला ती आता ती गरज सुद्धा आहे. खऱ्या अर्थाने मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये त्यांना राहावं लागेल. एक षटक सरासरीच्या अगदी जवळ तुम्ही खऱ्या अर्थाने पोहोचलात, परंतु यानंतर 3 षटक ते आव्हान ते मात्र तुमच्या समोर असेल. ते आव्हान जिवंत असेल. पाहायचंय दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी ते मात्र राहील. क्रमांक 2 साठी गोलंदाज व्हेरी ब्रिलियंट बॉलर संजय ऑन इज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी. निश्चितच ईगल स्पोर्ट्स खार्डी संघ अशा पद्धतीचा संघ आहे ना ज्यांच्याकडे फिरकी गोलंदाजांचा भरणा आहे. यावेळेस लॉक केले चेंडूला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल असतील. चेंडू अडवला जातो. एक धाव धावफलकावर जोडली जाईल. मॅन ऑफ द सिरीज साठी खऱ्या अर्थाने गोणाबाई भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री किशोर भानुदास पाटील यांच्याकडून आपल्याला सायकल इथे मात्र मिळालेली आहे. आणि ती सायकल पण बघा मित्रांनो, अनेक ठिकाणी आम्ही मॅन ऑफ द सिरीज साठी ज्या सायकल्स बघतो त्या सायकलमध्ये आणि या सायकलच्या क्वालिटीमध्ये खऱ्या अर्थाने फरक आहे. अप्रतिम. निश्चितच इथे मात्र प्रत्येक बक्षीस आहेत आणि त्या बक्षिसांचा या व्यासपीठाची या समालोचन कक्षाची इथे मात्र बक्षिसांची जी रांग आहे त्या ओळीची शोभा वाढवत असताना ही मिनी बाईक जिला आपण सायकल म्हणू शकतो निश्चितच इथे मात्र प्रेझेंट केली गेलेली आहे. आणि हा फटका खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीज कडे पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा फलंदाज इथे मात्र करतो की काय, कारण गोलंदाजीमध्ये त्याची चुणूक असते. फलंदाजी करत असताना यावेळेस हा फटका दमदार षटकार. क्वालिटी अँड क्वालिटी या स्पर्धेचं हे ब्रीदवाक्य असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक गोष्ट हटके केलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. इथे मात्र ज्या ट्रॉफीज दिल्या गेलेल्या आहेत त्या ट्रॉफीज आपण पाहिल्या तर काय अप्रतिम ट्रॉफीज आहेत. तिथेही क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. गुणवत्ता गुणवत्ता आणि गुणवत्ता. गोलंदाज तयार असतील. समोर ठेवले. यावेळेस लाफ्टेड हिट मैदानाच्या आतमध्ये झेल घेण्याची संधी स्वीकारली जाते. वेल जस्ट अँड इक्वली टेकन बाय द फिल्डर. यास विकेट गोज डाऊन. गडी बाद.
बोला बोला जय जय हनुमान। धन्यवाद। गिरीश बाद झालेले आपल्याला निश्चितच पाहायला मिळाले। मैदानाच्या आतमध्ये ॲट नंबर 3 निश्चितच खेळाडू आपण एंटर करत असताना पाहू शकता। यावेळेस भरत पुन्हा आले परत। या अगोदरच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थात त्यांना फलंदाजी करण्याचा योग आला होता, यावेळेस त्यांना पुन्हा यावं लागतं क्रमांक 3 साठीचा फलंदाज म्हणून। 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। इथे मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अगदी मध्यावर येऊन ठेपले असं म्हणायला हरकत नाही। 4 चेंडू या षटकातील सुद्धा फेकून झालेत। 22 धावा धावपलकर जोडलेले, 13 धावांची सरासरी गाठायची आहे आतापर्यंत। 14 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच शिल्लक आहे। सतीश स्कोरर विशाल माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात, चांगली नजर त्यांची सुद्धा आहे। इथेही लापटेट फटकाय पाहिजे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील। यावेळेस सुद्धा अप्रतिमरित्या झेल टिपला गेला। बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद। फोर्टी प्लस क्रिकेटला खऱ्या अर्थाने नवीन लुक प्रदान करण्याचं काम ह्या स्पर्धेने केलेलं आहे की नाही याबद्दल खऱ्या अर्थाने साशंकता आहे। किती प्रामाणिक प्रयत्न इथे मात्र केला आहे आणि ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने त्याची चुणूक लागते। त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी जी इथे मात्र बायसिकल ठेवण्यात आलेली आहे तिच्याकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्या तुम्ही प्रेमात पडाल। 40 प्लसचं हे जे वय खऱ्या अर्थाने त्याचंच असतं। ज्यावेळेस तुम्हाला यावेळेस हा फटका अप्रतिम आहे, इथे पाहायचा आहे, इथे सुद्धा जेल टिपला गेला आणि मला असं वाटतं लागोपाठच्या 3ऱ्या चेंडूवर 3रा गडी बाद, विकेट हॅट्रिक। फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल चेंडूची निवड करण्यासाठी आपण समालोचन कक्षाची संपर्क साधायचे। यस चॉईस बॉल तुमचा निश्चितच तुम्ही निवडायचा आहे, त्यासाठी या वेळेच्या बाबतीत याही पद्धतीने तुम्ही सहकार्य करू शकता। मला असं वाटतं विकेट हॅट्रिक इथे मात्र घेतली गेलेली संजय नावाच्या या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि या स्पर्धेतील ही सेकंड विकेट हॅट्रिक असेल अशी माहिती माझ्यापर्यंत इथे मात्र पोहोचवली गेलेली आहे। बॅकफुटला ढकलले खऱ्या अर्थाने फलंदाजी करणाऱ्या कशाळी संघाला, कारण त्यांच्या फलंदाजीचा पाठीचा कणा आता मात्र पूर्णपणे मोडकळीस आणलाय असं म्हणायला हरकत नाही। साईनाथ जे हार्ड हिटर फलंदाज होते त्यांना बाद केलं होतं, 19 धावा त्याने धावपलकर जोडल्या। गिरीशला बाद केलं होतं, फक्त आणि फक्त 2 धावा धावपलकर जोडल्या होत्या। महेश मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आता मात्र रमेशच्या साथीने ते मात्र उपस्थित आहेत। महेश आहेत, रमेश आहेत या संघामध्ये। आपण पाहिलं तर यानंतर जयेश नावाचा एक हार्ड हिटर फलंदाज येणं बाकी आहे। निश्चितच 4थ्या षटकामध्ये कदाचित जयेशला आपण अनुभवू शकता। 22 धावा धावपलकर आणि मला असं वाटतं यानंतर 29 धावांची गरज असेल। 12 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण 14.50 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र गाठावी लागेल। चला ईगल स्पोर्ट्स खार्डी संघ आपली मीटिंग संपली असेल तर क्रमांक 3च्या षटकाला आपल्याला सुरुवात करायला हरकत नाही। वेळ मित्रांनो फार महत्त्वाची असते, वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं असतं। आपल्या प्रत्येकाकडे 24 तास असतात आणि त्या 24 तासांचं चांगल्या पद्धतीने सुनियोजित व्यवस्थापन जो करतो तो यशाची उत्तुंग शिखरं गाठतो असं म्हणायला हरकत नाही। एव्हरी मिनिट इज इम्पॉर्टंट, एव्हरी मोमेंट इज इम्पॉर्टंट। प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो माणसाच्या जीवनातला। गेलेली वेळ मित्रांनो पुन्हा परत कधी येत नाही। आपल्या समोर जी वेळ आहे तिचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। गुलजारचा एक निश्चितच, मिर्झा गालिबचा एक शेर मला निश्चितच इथे मात्र आठवला, गुजर रहा हूँ यहाँ से भी गुजर जाऊंगा, मैं वक्त हूँ कहीं ठहरा तो मर जाऊंगा। खऱ्या अर्थाने वेळ कोणासाठी थांबत नाही, गोलंदाज तयार। आयोजकांच्या वतीने सर्वांना सूचना आहे, जेवण करण्याचं जर कोणी बाकी असेल तर निश्चितच आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे। आउटसाइड दी ऑफ स्टंप इथे मात्र इम्पॅक्ट मैदानाच्या आतमध्ये झालाय। पंचाने सूचित केलं लेग बॅकच्या रूपाने 1 धाव धावपलकर जोडण्याची संधी इथे मात्र आहे या दोन्ही फलंदाजांना।
किती वेळ द्यायची प्रत्येक वेळेस? गोलंदाज तयार. योगेश. फुलटो असे यावेळेस ज्या पद्धतीचा प्रश्न विचारला त्याच पद्धतीचं उत्तर. जैसी गेंद वैसी नसीहत. षटकार. अंजनीच्या सुता तुला नमाचं वरदान. एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. एकमुखानं बोला. चेंडू द्या. यस, आपल्याकडे तयारच असू द्या खऱ्या अर्थाने. मला असं वाटतं दोन्ही पंचांच्या दोन दोन खिशांमध्ये दोन दोन चेंडू द्या. म्हणजे सामना थांबवण्याची गरज लागणार नाही. यावेळेस धावा आपण पाहिल्या तर 29 आहेत धावपलकावर. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना काय फलंदाजी इथे मात्र करतोय हा फलंदाज. ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये येते आहे फलंदाजी करणाऱ्या निश्चितच स्वराज्य स्पोर्ट्स कसोटी संघासाठी. इथेही समोर ठेवले. यावेळेस काय झालंय निश्चितच मिस कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये. एका फलंदाजाला बाद व्हावंच लागेल. यस, नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज खऱ्या अर्थाने रमेश मैदानाच्या आतमध्ये आले कसे आणि मैदानातून बाहेर चाललेत कसे हा फार मोठा प्रश्न आहे. गडी बाद. फलंदाजाने फार चांगला कमबॅक केलाय असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती. दुसऱ्या चेंडूवर एक षटकार आला होता. त्यानंतर धावबाच्या रूपाने का होईना इथे मात्र गडीबाद करण्याची संधी त्याच्या माध्यमातून निर्माण केली गेली. मित्रांनो, निश्चितच आपण पाहतो ज्या गोलंदाजाकडे गती नसते ना त्या गोलंदाजाला अचूकतेने गोलंदाजी करावी लागते. तर त्याच्या गोलंदाजीचं स्किल निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने वापरत असताना गोलंदाज पाहायला मिळतो किंवा त्याच्या गोलंदाजाचं ॲनालिसिस निश्चितच चांगलं असतं. ज्याच्याकडे गती आहे त्याच्याकडे निश्चितच थोड्याफार फरकाने कुठेतरी त्याला सूट असते टप्प्याच्या बाबतीत. परंतु 40+ क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे गती कमी असते. यावेळेस अचूकता तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. यावेळेस हा फटका अप्रतिम आहे. ह्यूज अँड मायटी ऑल द वे फॉर मॅक्सिमम षटकार. भादवड संघाच्या संघ सहकार्याने विनंती आहे आपण जो पडदा होल्ड केलेला आहे त्या पडद्याला जरा जागा मोकळी करा. खऱ्या अर्थाने लाईव्ह स्पर्धा सुरू आहे आणि जेव्हा जेव्हा तिकडे कॅमेरा जातो त्यावेळेस ते दिसायला बरं वाटत नाही. खऱ्या अर्थाने या गोष्टींचीही आपण दखल घ्या. यस, पडदा रिलीज करा आणि आपले जे यस बच्चे कंपनी आहे तिला खऱ्या अर्थाने थोडं मागं घ्या. धावपलक आपण पाहिलं तर 35 धावा धावपलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील 5वा चेंडू घेऊन तयार असतील. या षटकामध्ये 2 मोठे फटके आलेत, षटकार आलेत. इथे ही शॉर्ट पिचिंग आहे. याही वेळेस भीम प्रहार षटकार. राज्य स्पोर्ट कसोटी संघाकडून काय फलंदाजी महेश करतोय. खऱ्या अर्थाने साईनाथ बाद झाले गिरीश. त्यानंतर स्वराज्य स्पोर्ट कसोटी संघ कुठेतरी बॅकफुटला होता परंतु या फलंदाजाने इथे मात्र विश्वास दिलाय या फलंदाजी क्रमाला आणि त्याने सांगितलंय की तुम्ही घाबरू नका, निश्चितच मैदानामध्ये मी उपस्थित आहे. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. धावपलक आता मात्र फ्लाय झालाय. 41 धावा धावपलकर असतील. या षटकाने या सामन्यामध्ये फार मोठा डिफरन्स तयार केलाय असं म्हणायला हरकत नाही. पाहायचं आहे 14.50 ची सरासरी गाठायची होती आणि या शेवटच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिले तर आतापर्यंत 19 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. शेवट कसा असेल या षटकाचा. इथे समोर ठेवले ड्रायव्हिंग लेंथ होती आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र मला असं वाटतं स्वराज्य स्पोर्ट्स कसोटी संघाला जे अपेक्षित आहे तेच मैदानाच्या आतमध्ये घडत आहे. म्हणजे त्यांचा नवीन फलंदाज हार्ट हिटर फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये सुद्धा झालाय आणि खऱ्या अर्थाने बाळाराम मैदानाच्या बाहेर गेलेत. 1 धाव सुद्धा त्यांच्यासाठी ते मात्र उपयुक्त आली आहे. 42 धावा धावपलकावर इक्वेशन इथे मात्र असं राहील. यानंतर 6 चेंडू आणि धावांची गरज असतील 9.
दाखवावं लागेल गोलंदाज प्रमोद याला. सहा चेंडू 9 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये हा सामना सुद्धा मित्रांनो कुठेतरी रंगतदार अवस्थेमध्ये चाललेला आहे असं म्हणायला हरकत नाही. फलंदाजांचा विचार केला तर साईने चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं होतं, 19 धावा केल्या होत्या आणि महेश नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये व्यक्तिगतरित्या 19 धावा करून निश्चितच मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. 6 चेंडू 9 धावा. आता हा सामना खऱ्या अर्थाने सुरू झालाय. फुलटॉसे यावेळेस टर्न केले चेंडूला. प्रदीप तिकडे उपस्थित असताना त्यांना हुलकावणी देऊन चेंडू सरळ निघून गेला. 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 रन्स. धन्यवाद. या अगोदर आपण खऱ्या अर्थाने एक सामना पाहिला होता ज्यामध्ये दापोडे संघाच्या विरुद्ध खेळत असताना 6 चेंडू 9 धावांची गरज होती. तेव्हाही पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस क्रिकेट विथ दी माइंड मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल या फलंदाजाला. खऱ्या अर्थाने यानंतरचं इक्वेशन बदललंय. आपण पाहू शकाल 4 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रमोद दोन्ही अंगाने चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्याकडे जरी असेल तरी हा फलंदाज मागे वळण्याचं नाव घेत नाही. यावेळेस आक्रमकतेने हा सामना इथे मात्र संपलाय. आजच्या दिवसातील तिसरा सामना षटकाराने इथे मात्र संपवण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरलेत असं म्हणायला हरकत नाही. काय योगदान राहिलं या महेश नावाच्या फलंदाजाचं. व्यक्तिगतरित्या 29 धावांची धुवाधार इनिंग त्याच्या बॅटमधून निश्चितच आपल्याला पाहायला मिळाली आणि हा सामना खऱ्या अर्थाने स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी संघाने जिंकला. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. संपर्क साधायचा आहे. इफ यू कॅन हिअर मी, ईगल स्पोर्ट्स संघाचा संघ कर्णधार आपण साहिल पाटील यांच्या बरोबर संपर्क साधा. हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला आणि निश्चितच या सामन्याच्या सामनावीराविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नसावी. काय फलंदाजी इथे मात्र राहिली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या महेश नावाच्या फलंदाजाची व्यक्तिगतरित्या 29 धावांचं कॉन्ट्रीब्युशन ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. दिवसा इथे मात्र गोलंदाजांना तारे दाखवण्याचं काम ज्यांनी केलं. काय फलंदाजी केली, अफलातून फलंदाजी. आणि या अर्थाने 40+ क्रिकेट मित्रांनो आक्रमक होत चाललाय. 40+ क्रिकेटला ग्लॅमर मिळत चालले असं म्हणायला हरकत नाही आणि अशा पद्धतीच्या फलंदाजांची गरज सुद्धा या क्रिकेटला आपण म्हणूया. महेशला विनंती आपण मुख्य व्यासपीठावर येऊन निश्चितच आपण आपला सामनावीराचा किताब इथे मात्र स्वीकारायचा आहे. या व्यासपीठाकडे आगमन होत आहे कारिवली गावचे ज्येष्ठ नागरिक समाजसेवक सुधाकरजी विष्णू पाटील. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. कोणाकडून देऊ? श्रेयश तेजस कशेरी गावचे सुपुत्र तेजस्वी म्हात्रे. आपणास विनंती असेल आपण आपल्याच गावातील खऱ्या अर्थाने महेश याचा गुणगौरव करायचा आहे. त्याला सामनावीराचा किताब इथे मात्र द्यायचा आहे. व्हॉट अ ग्रेट कॉन्ट्रीब्युशन, व्हॉट अ ग्रेट इनकॅन्डिसेंट बॅटिंग, व्हॉट अ ग्रेट अटॅकिंग बॅटिंग बाय महेश. ही कॉन्ट्रीब्युटेड 29 इम्पॉर्टंट रन्स अँड क्लिंच्ड विक्ट्री फॉर हिज टीम दॅट इज स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी. महेश आहे या सामन्याचा सामनावीर. हॅव अ बिगॅन्स. जोरदार टाळ्या मित्रांनो महेशसाठी असतील. वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅचेस. खार्डी संघाचा संघ कर्णधार आपणास विनंती आहे साहिल पाटील बरोबर आपण संपर्क साधायचा. यस प्रमोद तुम्ही आमच्याकडे वळला आहात. आपणास विनंती आहे व्यासपीठावर या. यानंतर मैदानाच्या आतमध्ये सामना मित्रांनो रंगताला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना ज्यामध्ये आपण पाहू शकाल जोशी 11 भादवड संघ फलंदाजीसाठी जाणला जातो आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कारिवली संघ दोन्ही गोष्टींसाठी जाणला जातो, फलंदाजी आणि गोलंदाजी. आणि त्यांचा होम ग्राउंड आहे. खऱ्या अर्थाने इथे मात्र फार मोठं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला